ना तुले लोक थांबून बघा थांब रे तू गाडी यूहू लाइफ इज एंजॉय। तो दोस्तों जैसे आप देख सकते हैं मेरे पीछे बहुत बड़ी खाई है। अगर मैं यहाँ से गिरा दोस्तों जैसे कि आप देख पा रहे हो कुछ देर पहले यहाँ पे बहुत धूप थी और अभी मूसलाधार बारिश चालू हो चुकी है। सैर कर दुनिया की काफिल ये जिंदगानी फिर कहाँ, सैर कर दुनिया की काफिल ये जिंदगानी फिर कहाँ, जिंदगानी अगर रह गई तो एक नौजवानी फिर कहाँ। हॅलो नमस्कार पब्लिक, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आपण आहोत पुणेमध्ये आणि जात आहोत अंदरबन जंगल ट्रेकला आणि आता वाजत आहे सकाळचे जवळपास 6 आणि आता आम्ही निघत आहोत सदाशिवपेठमधून। 70 किलोमीटरचा रन आहे बाईकचा आणि नंतर तिथून मग 14 किलोमीटरचा ट्रेक असेल। तिथे जाण्यासाठी महाराष्ट्रात म्हणजे मुंबई आणि पुणेतून ऑप्शन आहे। मुंबईवरून जवळपास 130 किलोमीटर येईल आणि पुणेपासून अप्रॉक्स 70 किलोमीटर येते। ट्रेकिंग स्टार्ट करायचं आहे ताम्हिणी गावाच्या नंतर एक पिंपरी गाव असते त्या गावापासून ट्रेक स्टार्ट करावं लागते। आम्ही नाईटला जवळपास 2 ते 2:30 वाजता झोपलो आणि 5:30ला उठून आम्ही इकडं निघायसाठी तयार झालो। तर झोप पण नाही आहे, 3-4 घंट्याची झोप झालेली आहे, 3 घंट्याची झोप झाली असे अप्रॉक्स। बॉडी फुल पेन करत आहे आता सकाळी बघू आता काय होते काय नाही। अराउंड 20 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल करून आलो आहे आणि आता आम्ही पोचलो आहे पिरंगुट या गावामध्ये आणि इथं आम्ही करतो आहे नाश्ता। हे श्री अय्यप्पा इडली डोसा वगैरे सेंटर। तर इडली डोसाचं ऑर्डरचं हे भावानी इडली आणि वडे घेतले आणि मी डोसाचा ऑर्डर देतो तर माझा डोसा बनत आहे आता। इथून नाश्ता बिस्ता करून आम्ही निघणार आहोत। भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा। मित्रांनो आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आणि इथं नाही का समोर पोलीसवाले उभं टाकून आहे ट्रॅफिकवाले आणि इथं आम्ही थांबलो। आम्ही ट्रिप्सी आहो आणि आमच्याकडे हेल्मेट पण नाही आहे, लायसन्स वगैरे आहे बट हेल्मेट आणि आम्ही ट्रिप्सी आहो आणि पोलीसवाले बघू चक्क तिथं थांबून आहे। आत्ता फाटायचं आता कसं करायचं। कारच्या मागोमाग गेला आली होती तिकडं कोण बाई का खतरनाक अरे त्याला दाबून बोलायले ते बोल लटकून राहिले त्याचा जीव तुटून ठेवायचं पोरगं लेकरू दिसायली। तर मित्रांनो आपण फायनली ताम्हिणी घाटात पोहोचलेलो आहोत आणि आम्ही या स्टॉपवर थांबलो होतो। इथं खूप छानसा व्ह्यू आहे, इकडं पहाड वगैरे फुल आहेत आणि इकडं फुल धुरवीर येत आहेत, एक नंबर सीन दिसत आहे बाई। आणि हे खाली रिसॉर्ट्स वगैरे आहेत तर खूप छानसा असा व्ह्यू येते इथून। आणि सगळ्यांना मेन गोष्ट लाईफमध्ये प्रत्येकाने एकदा जर इथं यायलाच पाहिजे, कारण की त्याच्यासारखा व्ह्यू बाई मी आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये नाही पाहिला। खूप बढिया एकदम ओपी बाई ओपीसा व्ह्यू आहे भाई जन्नत सह्याद्रीमध्ये एवढी खूबसूरती आहे। तुम्ही फक्त घराच्या बाहेर निघा आणि बघा, ट्राय करा भाई। उमर जाते भाई, नंतर फोन होत नाही, तर तुम्ही याच वयामध्ये तुम्ही केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे। तरफ हर तरफ बेखुदी बेखुदी बेखुदी। तर मित्रांनो आम्ही जात होतो रस्त्यावरती, हा एक घर दिसला जो की खूप जुन्या जमान्याचा आहे आणि एकदम भाई ॲस्थेटिक वाईब मारायला। तर ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलो घरी। एकदम हॉटेल होता वाटते पहिले, खूप सही दिसायला यार। पण इथून व्ह्यू पाहे, व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे इथून। आले की स्वर्गात कसा आहे रस्ता राहिलीस ना तुले लोक थांबून बघा थांब रे तू गाडी बहुतेक हेच आहे दिसायला का। मित्रांनो जसं आम्ही वरी आलो तेव्हा आम्हाला कळाले की इथं कालपासूनच ही ऑनलाईन बुकिंगची प्रोसेस चालू केली यांनी। तर जोपर्यंत आपण ऑनलाईन बुकिंग नाही करणार तिकीटची तोपर्यंत आपल्याला नाही सोडणार। तर तिथं नेटवर्क नाही येत होता तर आम्ही थोडं पुढे आलो एक हॉटेलवरती,
तर वायफाय मागण्यासाठी आणि वायफाय घेऊन मग नंतर बुकिंग करणार आम्ही. तर बघू आता काय होते काय नाही. ऑनलाईन बुकिंग करावी लागेल म्हणे. हे आहे ह्या ट्रेकचा लास्ट एंट्री पॉईंट. मीन्स की जवळपास 2 ते 3 एंट्री पॉईंट्स आहे इथं. आणि हा वाला लास्ट आहे. इथून गाईड वगैरे करणं कंपल्सरी आहे. हा एक फॉरेस्ट ऑफिसच्या अंडरमध्ये येते आणि ते ऑफिसर्स वगैरे खूप रेंजर्स वगैरे असतात आणि इथून गाईड वगैरे आपल्याला प्रोव्हाइड करतात. मित्रांनो, आम्ही ट्रेक करत करत या पॉईंटवर पोहोचलो जिथे एक ब्रिज आहे. आपण ही नदी क्रॉस करू शकतो. आणि आमचा जवळपास एक 20 ते 25 जणांचा ग्रुप आहे जे सगळे इकडून बघा हे सगळे येत आहेत तिकडे. आणि हा आमचा गाईड टोपीवाला ते आम्हाला गाईड करणार आहे. आणि ह्या ब्रिजवरून आम्ही जाणार आहे. पाणी खूप कमी आहे सध्याच्या काळामध्ये. पाऊस थोडा पडला नाही म्हणे. पाऊस पडला तर अजून जायला असता पाणी. नाही ब्ल्यू नाव काय फुलाचं? कारवीचं फूल. अच्छा, 7 वर्ष येते का? 7 वर्ष. 7 वर्षांनी एकदा येतो आणि ती मरून जातो. त्याचं बी पडतात. अच्छा, परत ते झाड तयार होतं. त्याला परत 7 वर्ष. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ते सायकल कंटिन्यू होत राहते. ओके ओके. कुंडलिका व्हॅलीचा हम्म. पण हे त्याचंच हे व्ह्यू आहे. अच्छा अच्छा अच्छा. कुंडलिका व्हॅली आणि अंदरबत जंगलचा ट्रेक आला गेला काय ना? हो ओके. आणि स्टार्ट इकडे इकडे एंड होते का इकडं? हो. ते आपण जिथं स्टार्ट केलं ना तिथं. अच्छा अच्छा. तिकडे एंड होते का ते? हा तिकडे. आता पुढं एंड होणार. आपण जाणार ना बोकड्याचा वाडा. पुढे एक आहे. हा झाला तो माकड्याचा वाडा. माकड्याचा वाडा. हा माकड्याचा वाडा. पुढे आहे तो बोकड्याचा वाडा. बोकड्याचा वाडा. म्हणजे वड्याला नाव येते बोकड्याचा वाडा म्हणून. हा बांधलाय तो बंधारा. जे वरनं येणारी माती कचरा तो त्याच्यात साचून राहावं त्यासाठी. अच्छा हे सगळं अच्छा. माती साचण्यासाठी हे का? माती साचण्यासाठी बंधारा आहे. अच्छा. आणि हे कोण बांधलं? आणि हे बांधले हे फॉरेस्टचे कामगार आहेत ना त्यांनीच बांधले. दोस्तों, हम फिलहाल है सह्याद्री की वादियों में जहाँ पे बहुत बड़े बड़े पहाड़ और बड़े बड़े जंगल है. मित्रांनो, तर हा आहे अंदरबनचा मेन जंगल जिथे एकदम असं रेन फॉरेस्ट सारखं सीन आहे. फुल अंधार बिंधार पडलेला आहे इथं. रस्ता पण दिसत नाही. कुठं जायचं काय कन्फ्यूज आहे बाई. हां, तिकडून माणसं आले तिकडे जायचं. आता आमची सगळा ग्रुप समोर गेला आणि आम्ही मागं फोटोशूट करण्यामध्ये मागं राहून गेलो. आता आम्हाला थोडं स्पीड वाढवून त्यांना कॅच करावं लागेल. दोस्तों, ये पैरों के निशान ये बता रहे हैं कि हमारा इंसानों का झुंड यहीं पे कहीं होगा. वो रहे हमारे इंसान. तो दोस्तों, हमें फिलहाल अंदरबन की घनी जंगलों में और यहाँ पे घोर अंधेरा छाया हुआ है. धूल इतना बढ़ चुका है कि हमें 10 फुट आगे का कुछ दिखाई नहीं दे रहा है. ये हमारे ग्रुप के मेंबर्स हैं और हमारा बाकी का ग्रुप सामने चला गया है.
मित्रांनो, तर मी आता टॉप पॉईंटवर पोहोचलेलो आहोत, जिथं एक लास्ट व्ह्यू येतो आणि इथं येऊन इतकं सुकून वाटते खूप. सगळ्यांना लाईफमध्ये तर हिल स्टेशन कवर करायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. तो थर्ड पॉईंट तुम्हाला बेस्ट व्ह्यू पॉईंट भेटते, तुमचं फिजिक वाढते आणि तुमच्या मनाला शांती भेटते. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या कवर करण्यासारख्या आहेत, तुम्ही सगळं जायला पाहिजे. किसी शायर ने पढ़ा खूब कहा है कि सैर कर दुनिया की गाफिल, ये जिंदगानी फिर कहाँ. सैर कर दुनिया की गाफिल, ये जिंदगानी फिर कहाँ. जिंदगानी अगर रह भी गई तो एक नौजवानी फिर कहाँ. असा विषय आहे भावानो. ट्रॅव्हल करायलाच पाहिजे, फिरायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण बाहेर फिरणार नाही, जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला जगाचं नॉलेज नाही येणार. ट्रेकिंग झाला, पहाडामध्ये, बीचवर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. तर जायला पाहिजे, सगळ्यांना जायला पाहिजे. हिल स्टेशन्स कवर करायला पाहिजे सगळ्यांना. खूप छान वातावरण आहे भाई, खूप छान. पूर्ण ऑक्सिजन भाई, नो पोल्युशन. पुण्याच्या जस्ट 70 किलोमीटर दूर आहे, पण असं वाटते की पुण्याच्या गर्दीमधून निघून आता याच्यामध्ये आलो आहे, शांततेमध्ये. एकदम असं हिमालयमध्ये आल्यासारखं वाटत आहे इथं. खूप शांत भाई, खूप सायलेंट एकदम. हे एक व्हॅली असते, व्हॅली टाईपची आहे. खूप मोठी अशी दरी आहे खाली आणि तिथं समोरच्या साईडला गावं बिवं आहे, घरबीर आहे आणि तिकडं ते लाईट वगैरे जाण्यासाठी खंबे बिंबे लावून आहे. तिकडं पण एक पॉईंट आहे आणि इकडून तिकडे जाण्यासाठी काहीच नाही आहे. तर हे सगळं असं डिवायडेड आहे. युहू, लाइफ इज एंजॉय. जिंदगी जीने के लिए भाई, ऐश करने के लिए पैसा नहीं भाई, दम चाहिए घर से निकलने का. घर से निकलो, दुनिया घूमो, 4 लोग देखो, 4 जगह जाओ, जानो तो सब एक्सपीरियंस उससे बोलते भाई हो. तर मित्रांनो, आता आपण परत जातोय जिथून स्टार्ट केलं होतं तिथं. आता परत जातोय आणि परत जाता जाता हा एक जो वॉटरफॉल, एक झरणा टाईपचा एक लागते. इथे एक ब्रिज आहे जे की नवीन बांधलेलं आहे आणि इथे खूप मस्त सीन आहे. 2 झरणे इथं एकामध्ये जाऊन मग हे मोठं झरणा बनून इकडे जाते फुल. दोस्तों, थोड़ी देर पहले यहाँ पे कड़क धूप थी और अब तेज तर्रार बारिश हो रही है. यहाँ का वातावरण बहुत जल्दी बदल रहा है. तर मित्रांनो, ही आहे या ट्रेकची फर्स्ट स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. तर इथं आम्ही आलो, इथं पार्किंग वगैरेचं ऑप्शन आहे, तर पार्किंग वगैरे करू शकता. आणि पार्किंगचे पेमेंट, पार्किंगचे पैसे अलग आणि पर पर्सन 50 रुपीज ते अलग, 140ची तिकीट अलग आणि अंदर तो गाईड असतो त्या गाईडचे पैसे अलग. तर असं करत करत 3-4 जागेवर पेमेंट करावी लागते. आणि तिथं समोर आहे एक हॉटेल, तिथं आपण नाश्ता बिस्ता करू शकतो. हे पार्किंग तिकडं तिच्या पलीकडून ते आपलं लोकेशन आहे पूर्ण. सो पब्लिक, त्या समोरची रेकॉर्डिंग मी करू शकलो नाही कारण की आपल्या मोबाईलची जी चार्जिंग होती ती संपलेली होती. सो आता मी रूमवर येऊन तो व्हिडिओ कंप्लीट करत आहो. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही असंच लाईक, सपोर्ट, तुमचं प्रेम जो आहे तो दाखवत राहा. आणि अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या मी व्हिडिओमध्ये करतो, ज्या मला अवॉइड करायला पाहिजे, ज्या गोष्टी मला जमणार नाही, ते तुम्ही मला जरूर सांगशाल. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत जे मी ॲड करू शकतो, माझ्या व्हिडिओला इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ॲड करू शकतो, हे मला जरूर सांगशाल. आणि तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, मला जरूर सांगशाल तुम्ही. आणि असंच तुमच्या भावाला लाईक, सपोर्ट करत राहा. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.